रस्त्याच्या सुनावणीसाठी सकाळी 11 वाजेपासून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आणि कर्मचारी यांच्यात वैजापूर तहसीलदारांच्या दालनात मंगळवारी तुफान राडा झाल्याची घटना समोर आली। व्हिडिओ काढण्यावरून हा राडा झाला असून शेतकरी आणि कर्मचारी यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे। व्हिडिओ काढण्यावरून कर्मचाऱ्याने शेतकऱ्याची गच्ची पकडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। तर दालनात शेतकरी व्हिडिओ काढत असल्याने कर्मचाऱ्याने मोबाईल हिसकावल्याने हा प्रकार घडला। या प्रकरणात कर्मचाऱ्याला समज देण्यात आली असल्याची माहिती नायब तहसीलदार कुमावत यांनी दिली आहे। दरम्यान रस्त्याच्या प्रकरणात शेतकऱ्याचे लेखी म्हणणे घेतले असून याबाबत स्थळ पाहणीचे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती नायब तहसीलदार कुमावत यांनी दिली आहे। तर शेतकऱ्यांनी आज सुनावणी असताना तहसीलदार कार्यालयात नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत दालनात बसलो। दुपारी 11 ते 4 बसूनही तहसीलदार न आल्याने आम्ही दालनात व्हिडिओ काढायला सुरुवात केली। मात्र सदरील कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढताना अचानक येऊन गच्ची पकडून मोबाईल हिसकावला असा आरोप शेतकऱ्याने केला असून कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे। सर, आम्ही शिवरस्त्यासाठी एक 3 वर्षापासून झटतोय। तलवाडा बाबुल तेल्लोनी आणि 150-200 शेतकरी दररोजचा दळणवळणचा रस्ता आहे सर। आणि ते पांदी सर जुनी पूर्वीची 300-3.5 वर्षापूर्वीची। आम्ही स्थळ पाहणी, स्पॉट पाहणी, मंडळ अधिकारी साहेब येऊन गेलेले। आता आम्ही मामले अट्टेदार दावा दाखल केला होता। XYZ शेतकरी समोरचा दादा तांबे म्हणून। तर आम्ही आमच्या मागणीसाठी तर शांतपणे आंदोलन करत होतो, बसलेलो होतो। आणि आम्हाला व्हिडिओ शूटिंग करायची होती। आम्ही सकाळच्या 11 वाजेपर्यंत आमची सुनावणी होती 12 वाजेची। आम्ही आलो तर इथं साहेब नव्हते। मग आम्ही आमची मागणी जी शिवरस्ता मोकळा करण्याची, शाळेत 4 वर्षाची छोटी मुलं ते शाळेत टाकायचे आम्हाला। सध्या आम्हाला पर्याय रस्ता नाही, तिथं काट्या वगैरे जो चक्रीवादळ झालंय मागच्या हप्त्यात त्यानं पूर्ण तो रस्ता पूर्ण बंद पडलेला आहे। तिथं खूप झाडं झुडपं काटे पिच्चू काटे खूपच अशी खोलपादी ती अंधारासारखी। आम्ही त्या मागणीसाठी साहेबांकडे सुनावणी असताना मी तहसील इथं कार्यालय इथं आलो, हजर झालो होतो। साहेब नव्हतेच, पण आमचं शांततेनं उपोषण चालू असताना येथील जे कर्मचारी, जे गोलमाड म्हणून नाव आहे त्यांचं, त्या व्यक्तीनं माझे बंधू विठ्ठल मगर याचा मोबाईल हिसकावला, त्याची गळचुपी पकडली। एक 4 वर्षाची छोटी मुलगी आहे बंधूची, ती मुलगी मांडीवर झोपलेली असताना या माणसाने त्या माणसाची बंधूची गळची पकडल्यामुळे ती मुलगी खाली फटचीवर आपटली। आणि आमची सदर दखल अशी आहे की त्याला निलंबित तात्काळ कारवाई व्हावी त्याच्यावर, किंवा त्याला निलंबित करा किंवा सस्पेंड करा, एवढीच आमची इच्छा आहे तहसीलदार साहेब। जेव्हा तुम्ही आले तहसीलदार साहेब नाही भेटले, साहेब भेटलेच नाही आम्हाला। आम्ही साहेबांना सुनावणी 12 वाजता, आम्ही 11 वाजेपासून तिथं आलेलो आहे। किती वाजेपासून दालनात बसले? 11 वाजेपासून बसलेला आहे। हा प्रकार किती वाजता घडला? हा प्रकार आता एक अर्धा तासापूर्वी घडलेला आहे सर, 4 वाजता घडलेला आहे। आता काय मागणी तुमची? आमची मागणी अशी आहे, साहेबांनी आम्हाला तात्काळ आदेश द्यावा। शिवरस्ता तात्काळ, आम्हाला पर्याय रस्ता नसल्यामुळे आम्हाला तात्काळ आदेश देऊन शिवरस्ता मोकळा करण्यात यावा, एवढीच आम्हाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे। किती वर्षापासून हे प्रकरण 2023 पासून आहे सर। किती प्रकरण आहे? एक 2 आहे सर। 2023ला फक्त अहवाल मागितला होता निवेदनद्वारे। आम्ही निवेदन दिलं होतं SDM साहेबाला, भूमी अभिलेखला, पोलीस स्टेशनला, तहसीलदार साहेबाला। ते स्पॉट पाहणी व्हावं, स्पॉट पाहणी पण झाली। तिथं मंडळ अधिकारी आले होते, तहसीलदार आले होते, पोलीस अंमलदार आले होते, पण त्यांनी पुढे ती कारवाई काही केली नाही। पुन्हा आम्ही आता 1 महिन्यापूर्वी मामले अट्टेदार शिवरस्ता हे प्रकरण दाखल केलं वकील साहेबामार्फत। तो दावा दाखल झाला। नोटीस आम्हाला 3ऱ्या दिवशी नोटीस निघाला असून पण यांच्या तहसीलला 30 पेज नसल्यामुळे आमची ती नोटीस सुनावणी लेट झाली, 8 दिवस झाले। यांच्याकडे 30 पेज नव्हते। जेव्हा आम्ही यांना विचारणा केली आम्हाला नोटीस का बरं नाही आली, हे म्हणे आमच्याकडे 30 पेज नाही, 30 जणांनी नोटीस पाठवला। मग त्या दिवशी आम्ही इथं बसलो, साहेबाला विनंती केली की नोटीस आम्हाला स्वतः घेतली, स्वतः आम्हाला कोतवाल साहेबाला द्यावं लागले। जे काम सरकारी प्रशासकीय कार्यकर्त्याचं आहे ते आम्हाला सामान्य शेतकरी माणसाला करावं लागतं त्यांचं काम इथं आल्यावर। एवढी दीर्घ यांच्यामध्ये कामामध्ये यांचं रक्त एवढं शांत झालेलं आहे की हे शेतकऱ्याविषयी अजिबात कुठल्या भावना राहिलेल्या नाही। आणि पुरा भोंगळ कारभार आहे, पुरा सिस्टम भोंगळ आहे, कुठलाच निर्णय लागत नाही। आम्ही 3 वर्षापासून लढतोय। काय
पोरगी मांडीवर त्याच्या वाल्या तो आम्ही बसले ना पण त्याचं काय आम्हाला साहेब येईल ना सांगा त्याला माफी मागायला लावा. माफी मागायला लावा त्याला. माफी मागायला लावा. थोडं दमात एवढं माफी मागा ओढू नका. त्याला माफी मागायला लावा. माफी मागायला लावा. माफी मागायला बोला त्या बोला नाही सर होऊन द्या तुम्ही सारेच्या हाऊस खाली बस थोडी खाली बस